नमस्कार मित्रांनो, मी राम खैरनार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि युनिव्हर्सल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या व्हिडिओ लेक्चर सीरीजमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, ह्या व्हिडिओ सीरीजमध्ये आपण विविध विषयांचा अभ्यास करतोय, जो अभ्यास केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी म्हणजे यूपीएससीसाठी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी उपयुक्त आहे। आणि ह्या व्हिडिओ लेक्चर सीरीजच्या माध्यमातून आपण त्या सगळ्या घटकांना कव्हर करतोय जे घटक परीक्षांमध्ये तुम्हाला म्हणजे ज्याच्यावर क्वेश्चन विचारले जातील। मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओ सीरीजमध्ये आपण इतिहास, विशेषतः प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास यावरची व्हिडिओ सीरीज, त्याचबरोबर जॉग्राफी आणि राज्यघटना या विषयांवरचे व्हिडिओज आपण पाहिलेत। मित्रांनो, अशाच प्रकारे आपण अर्थशास्त्र याबद्दलही व्हिडिओ कंडक्ट करतोय आणि आजचा जो व्हिडिओ आहे अर्थशास्त्र या विषयासंबंधी, त्यातही बँकांची भूमिका, रिझर्व्ह बँक आणि सरकारचं महागाई नियंत्रणाचं धोरण, त्याचबरोबर मध्यवर्ती बँकेचं ते धोरण कसं काम करतं, वित्तीय धोरण आणि मौद्रिक धोरण काय असतं याबद्दल विविध घटकांवर जाणून घेणार आहोत। मित्रांनो, हे जे घटक आहेत यावर आवर्जून प्रश्न येत असतात, मग ती परीक्षा यूपीएससीची असो, स्टाफ सिलेक्शन कमिशनची असो किंवा एमपीएससीची परीक्षा असो, तर आपल्याला त्याच्यावर प्रश्न विचारले जात असतात। मित्रांनो, आज आपण अशाच काही संकल्पनांवर विचार करूया। मौद्रिक धोरण आणि वित्तीय धोरण अशा दोन प्रकारच्या संकल्पना। मौद्रिक धोरण म्हणजे मित्रांनो असं धोरण की जे मध्यवर्ती बँकेचं धोरण असतं। आपल्याकडे मध्यवर्ती बँक म्हटली तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आपण त्याला मध्यवर्ती बँक म्हणतो। जसं अमेरिकेमध्ये फेडरल रिझर्व्ह आहे, तसं भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे। मित्रांनो, रिझर्व्ह बँक भारतामध्ये मध्यवर्ती बँकेचं काम करते। मध्यवर्ती बँक म्हणजे असं की भारतातला जो बँक व्यवसाय आहे किंवा बँकांचं जेवढंही प्रशासन आहे, या सगळ्या प्रशासनावर रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण आहे। रिझर्व्ह बँक सुपरवायझरी म्हणजे पर्यवेक्षणाचं काम करते, दिशानिर्देश देण्याचं काम करते, तर ती मध्यवर्ती बँक। मित्रांनो, रिझर्व्ह बँकेची स्थापना खरं तर हिल्टन येंग समिती 1926च्या नंतर म्हणजे ज्या विविध सुधारणा इंग्रज सरकारने भारतात आर्थिक क्षेत्रात करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांचा एक भाग म्हणून एक कमिशन नियुक्त करण्यात आलं होतं, हिल्टन येंग कमिशन, आणि त्या कमिशनच्या शिफारशींच्या आधारावर रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली होती 1934मध्ये। आणि 1935च्या कायद्याने या रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेला मान्यता प्रदान करण्यात आली होती। मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण शिफारशी आपले भारतातले एक प्रसिद्ध अर्थतज्ञ, समाजसुधारक आणि आपल्या घटनेचे शिल्पकार, नंतरच्या काळात जे घटनेचे शिल्पकार झालेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीसुद्धा शिफारशी सुचवलेल्या होत्या की भारतासाठी एक मध्यवर्ती बँक असायला पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेची संकल्पना ही त्यांनी मांडलेली होती। तर मित्रांनो, रिझर्व्ह बँक ही ब्रिटिश काळातच स्थापन झाली होती, पण मित्रांनो सुरुवातीला ती खाजगी बँक होती, ती काही केंद्र सरकारची बँक नव्हती। 1949मध्ये म्हणजे आपण स्वातंत्र्य प्राप्त केल्यानंतर रिझर्व्ह बँकेचं आपण राष्ट्रीयकरण केलं आणि त्यानंतर रिझर्व्ह बँक ही सरकारची बँक झाली। अर्थात ती सरकारी बँक आहे, पण मात्र सरकारचं त्या बँकेवर पूर्णपणे नियंत्रण नाही आहे। ती बँक आपण स्वायत्त करून टाकलेली आहे, स्वायत्त बँक म्हणून ठेवलेली आहे। मित्रांनो, त्याचं कारण असं आहे, जर रिझर्व्ह बँक जर का सरकारच्या पूर्णपणे नियंत्रणात असेल तर मग कदाचित शासकीय धोरणं ही कदाचित शासन, तुम्हाला माहिती आहे, मुख्यत्वे राजकीय दृष्टिकोनातून काम करत असते। शासनाची बरीचशी भूमिका ही राजकीय दृष्टिकोनातूनच निर्माण होत असते, ती फॉलो केली जात असते। त्यामुळे रिझर्व्ह बँक ही राजकीय व्यासपीठ नको व्हायला आणि रिझर्व्ह बँकेचं काम हे म्हणजे अगदी आपण असं म्हणू की न्यूट्रॅलिटीच्या लेवलवर चालावं, त्यासाठी रिझर्व्ह बँकेला आपण स्वायत्तता दिलेली आहे आणि त्यानुसार रिझर्व्ह बँक काम पण करत असते। अर्थातच ती भारताची बँक आहे, ती कोणाच्या मालकीची बँक नाही आहे, ती भारत सरकारचीच बँक आपण असं म्हणू शकतो। तर ही जी रिझर्व्ह बँक आहे ती भारतातलं मौद्रिक धोरण पाहत असते। मौद्रिक धोरण पाहणं म्हणजे काय मित्रांनो, तर भारतामध्ये जो चलन पुरवठा आहे हा चलन पुरवठा सुरळीत ठेवणं, कारण चलन पुरवठा जर का भारतातला अतिरिक्त झाला तर महागाई वाढून जाते आणि जर समजा चलन पुरवठा कमी असेल तर त्यामुळे सुद्धा आर्थिक परिस्थिती म्हणजे बिकट होते आणि मंदीची परिस्थिती येऊ शकते। त्याच्याचमुळे
मंदीची परिस्थिती पण नको यायला, अर्थव्यवस्थेमध्ये अतितेजी पण नको, या दोन्हींचा एक सुमेळ साधण्याचं काम रिझर्व्ह बँक करत असते. त्याचबरोबर मित्रांनो, आपण पाहिले भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बँक आहेत. या बँकांचं काम म्हणजे जनतेच्या हितासाठीच होत राहिलं पाहिजे. जनतेची पिळवणूक होईल असं कोणतंही काम बँकांच्या माध्यमातून व्हायला नको. आणि बँक या संकल्पनेची म्हणजे जी व्यवहार्यता आहे किंवा ती संकल्पना ज्या कारणासाठी आहे ती संकल्पना त्या पद्धतीने म्हणजे कार्यान्वित व्हावी, तिचा म्हणजे उद्देशावर आधारित ते काम व्हावं, हे रिझर्व्ह बँक पाहत असते बँकांच्या नियंत्रणाच्या संदर्भात. तर मित्रांनो, रिझर्व्ह बँकेने जे धोरण राबवलेलं असतं चलनाच्या संदर्भात, त्या धोरणाला आपण मौद्रिक धोरण म्हणत असतो. आणि मौद्रिक धोरणाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट असं असतं की शासनाचं जे धोरण असतं, ज्याला आपण वित्तीय धोरण म्हणतो, त्या वित्तीय धोरणाला अनुकूल परिस्थिती निर्माण करणं. अर्थातच मित्रांनो, शासनाचं काम आणि मध्यवर्ती बँकेचं काम जर परस्पर विरोधी असेल तर आपली अर्थव्यवस्था ही अडचणीत सापडल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याचमुळे आपल्याला म्हणजे मौद्रिक धोरण आणि वित्तीय धोरण यांच्यामध्ये हार्मनी असणं आवश्यक असतं, म्हणजे समन्वय असणं आवश्यक असतं. आणि रिझर्व्ह बँक नेमकं तेच करत असते, तो समन्वय साध्य करण्याचा प्रयत्न करत असतं. म्हणजे आपण पाहिलं की सरकार ज्या ज्या प्रकारची धोरणं आखतं ती धोरणं राज्यघटनेतल्या त्या कल्याणकारी राज्याच्या कल्पनेसाठी, त्या कल्याणकारी राज्याचं जे उद्दिष्ट आहे ते सफल करण्यासाठी सगळी धोरणं सरकारकडनं आखली जात असतात. आणि त्या धोरणांच्या परिपूर्ततेसाठी सरकार खर्च करत असतं. हा खर्च म्हणजे सरकार जो करतोय तो त्याला एक आपण असं म्हणू की त्याचं उद्दिष्ट सफल व्हावं, त्यासाठी वातावरण निर्मिती करणं सुद्धा अत्यंत आवश्यक असतं. आणि मौद्रिक धोरणाचं तेच एक काम असतं, महत्त्वपूर्ण काम असतं. म्हणजे मित्रांनो, आपण असं म्हणू शकतो की मौद्रिक धोरणाचं काम वित्तीय धोरणाला अनुकूल वातावरण निर्माण करणं, वित्तीय धोरण यशस्वी होईल त्यासाठी परिस्थिती निर्माण करणं, हे मौद्रिक धोरणाचं काम आहे. अर्थातच म्हणजे त्याला आपण इंग्रजीमध्ये मॉनिटरी पॉलिसी म्हणतो. मित्रांनो, मॉनिटरी पॉलिसी अत्यंत महत्त्वपूर्ण पॉलिसी आहे, म्हणजे धोरण आहे. जसं की बाजारामध्ये जर समजा चलनाचा पुरवठा फार झालेला असेल तर मग ग्राहकांकडे अतिरिक्त पैसा येऊन वस्तूंची मागणी वाढू शकते आणि वस्तूंची मागणी वाढली तर वस्तूंचे भाव वाढून जाऊ शकतात. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, चलनाचा पुरवठा जर का वाढला तर चलनाची किंमत कमी होऊन जाते आणि बाजारात ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्या किमती गरजेपेक्षा जास्त वाढून जातात. आपण ती जी संकल्पना आहे किंवा ती जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला आपण चलनवाढ किंवा इंग्रजीमध्ये त्याला इन्फ्लेशन असं म्हणतात. एकंदरीत सर्वसामान्य माणसाच्या भाषेमध्ये त्या संकल्पनेला महागाई किंवा महागाई वाढ असं म्हटलं जात असतं. तर मित्रांनो, महागाई वाढ नियंत्रणात ठेवणं म्हणजे वस्तूंच्या किमती म्हणजे अति खाली येणार नाहीत आणि त्या अति वर जाणार नाहीत, म्हणजेच त्या सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात राहतील अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करणं किंवा ती टिकवून ठेवणं. बाजारामध्ये मंदी आली तर उत्पादकांची उत्पादन करण्याची प्रेरणा कमी होऊन जाते आणि जर समजा उत्पादन करणाऱ्यांना भयानक प्रेरणा मिळाली आणि त्यांनी जर समजा खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू केलं तर कदाचित असंही होऊ शकतं की वस्तूंचे भाव भयानक वाढले असतील, नफा मिळण्याचं प्रमाण उत्पादकांसाठी वाढलं असेल म्हणून उत्पादक कदाचित जास्त उत्पादन करत असतील, पण मात्र याचा परिणाम दुसऱ्या बाजूला आपण जर का पाहिला तर ग्राहकांसाठी वस्तूसुद्धा भयानक महाग होत असतात. अशी परिस्थितीसुद्धा आपल्यासाठी उपयुक्त नाही. तर एक सुमेळ साधणं हे रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचं काम असतं. अर्थातच मग रिझर्व्ह बँक हे जे मौद्रिक धोरण आहे ते राबवते कसं? मित्रांनो, रिझर्व्ह बँकेकडे विविध प्रकारची साधनं आहेत. मग त्यामध्ये संख्यात्मक साधनं आहेत आणि गुणात्मक साधनंसुद्धा आहेत. संख्यात्मक साधनं रिझर्व्ह बँकेकडे जी आहेत ज्याच्यामध्ये CRR, SLR किंवा रिव्हर्स रेपो आणि रेपो हे 4 जी साधनं आहेत, या साधनांच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक मुख्यत्वे ज्यांना आपण संख्यात्मक साधनं म्हणतो मौद्रिक धोरण राबवत असते. अर्थात त्याला जोडीला बँक रेट, MSF, LAF यासारख्या सुद्धा संकल्पना प्रचलित आहेत. त्या संकल्पना आता काय आहेत ते आपण थोडक्यात समजून घेऊ. मित्रांनो, जी संख्यात्मक साधनं मी सांगितली ज्याच्यामध्ये CRR म्हणजे काय असतं, कॅश रिझर्व्ह रेशो,
ज्याच्यामध्ये जेव्हा एखादी बँक स्थापन होत असते तेव्हा त्या बँकेला आपल्या भांडवलातला एक विशिष्ट टक्का किंवा विशिष्ट भाग जो रिझर्व्ह बँकेकडे डिपॉझिट म्हणून ठेवायचा असतो। अर्थात हा भाग रिझर्व्ह बँकेकडे कॅशच्या फॉर्ममध्ये किंवा पैशाच्या फॉर्ममध्ये त्या बँकेने जमा करून ठेवायचा असतो। आणि एक असा पार्ट की जो रिझर्व्ह बँकेकडे नव्हे पण बँकेने आपल्या स्वतःकडेच ठेवायचा असतो, तो म्हणजे SLR, म्हणजे आपण त्याला स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो असं म्हणतो किंवा वैधानिक तरलता म्हणजे प्रमाण। उदाहरण द्यायचं झालं तर समजा एक विशिष्ट बँक XYZ समजा स्थापन होते आणि त्या बँकेकडे जर का 100 रुपये जर का भांडवल असेल तर त्या 100 रुपये भांडवलातला समजा CRR 5% असेल तर 5 रुपये रिझर्व्ह बँकेकडे ठेवायचे आहेत। आणि जर समजा SLR समजा 15% असेल किंवा 10% असेल तर त्या 10 रुपये त्या बँकेने आपल्याकडे एकतर पैशाच्या स्वरूपात ठेवायचे आहेत किंवा अशा स्वरूपात ठेवायचे आहेत की अशी संपत्ती किंवा असे पदार्थ जे 10 रुपयामध्ये पटकन कन्वर्ट होऊ शकतात। म्हणजे समजा की ते सोने असू शकतं, ते हिरे असू शकतात, प्लॅटिनम असू शकतं किंवा बॉन्ड्स असू शकतात, सरकारी रोखे असू शकतात, त्यामध्ये ती बँक ठेवू शकते। तर ही जी संकल्पना आहे म्हणजे SLR आणि CRR या दोन संकल्पनांच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक बँकांच्या मौद्रिक म्हणजे चलनाच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवत असते। म्हणजे असं बघा मित्रांनो, जर रिझर्व्ह बँकेला असं वाटलं की बाजारात खूप पैसा वाढला आहे, म्हणजे बँकांकडे खूप पैसा आहे आणि बँका आपल्या ग्राहकांना खूप कर्ज वाटायला लागलेले आहेत, तर बँकांची क्रेडिट कॅपॅसिटी कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक CRR आणि SLR वाढवून त्या बँकांकडे जे भांडवल आहे ते भांडवल आपल्याकडे काही भांडवल ओढून घेऊ शकतं किंवा काही भांडवल रिझर्व्ह बँक त्या बँकांनाच SLRच्या फॉर्ममध्ये गुंतवून ठेवायला सांगू शकते। म्हणजे बँकांची एक प्रकारे क्रेडिट कॅपॅसिटी कमी करून टाकू शकते। जर बँकांची क्रेडिट कॅपॅसिटी कमी केली म्हणजे पतनिर्मितीची क्षमता कमी करून टाकली तर आपोआपच त्या बँका पैसे कमी वाटतील कर्ज म्हणून, आणि जर समजा बँकांनी कर्ज म्हणूनच कमी वाटलं तर आपोआप बाजारातला जो पैशाचा पुरवठा आहे तो कमी होईल आणि महागाई नियंत्रणात येऊ शकेल। पण मित्रांनो, 1991 नंतर आपण या धोरणाचा उलटा वापर केलेला आहे। म्हणजे असा की बँकांकडे आपण जास्तीत जास्त पतनिर्मिती कशी होईल याचा आपण विचार केलेला आहे। म्हणून रिझर्व्ह बँकेने CRR आणि SLR आता कमी करून खूप मोठा पैसा हा बँकांना पतनिर्मिती करण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे। कारण लोकांकडे मित्रांनो पैसा असेल तरच लोक मागणी करतील आणि मागणी करतील लोक तरच उत्पादनाला प्रेरणा मिळेल आणि उत्पादनाला प्रेरणा मिळाली तरच रोजगार निर्मिती होऊ शकते। आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रोजगार निर्मिती हा तर आपल्या सगळ्यांचा कन्सर्न आहे, सगळ्यांचा आपल्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे, रोजगार निर्मिती होण्यासाठी भांडवल असलं पाहिजे, भांडवल असेल तर उद्योग निर्माण होतील, उद्योग निर्माण झाले तर रोजगार निर्माण होतील आणि लोकांना रोजगार मिळाला तर मागणी वाढेल, मागणी वाढले तर उत्पादन वाढेल। म्हणजे अशा प्रकारच्या म्हणजे संकल्पनेला एक प्रकारे सायकल सुरू होतं। ते सायकल सुरू करण्यासाठी लोकांकडे पैसा असलाच पाहिजे हा विचार 1991 नंतर विशेषतः नवीन आर्थिक धोरणानंतर आपल्याला स्फुरलेला आहे। मित्रांनो, 1991 पूर्वी म्हणजे नवीन आर्थिक धोरण स्वीकारण्यापूर्वी आपला विचार मात्र असा नव्हता। बाजारामध्ये वस्तूंचा पुरवठा कमी होता, मागणी कमी होती आपोआपच, कारण का की लोकांकडे पैसा पण नव्हता। म्हणजे आपण अशा दुष्टचक्रात अडकलेलो होतो की लोकांकडे पैसा नव्हता म्हणून लोक मागणी करत नव्हते, लोक मागणी करत नव्हते म्हणून उत्पादन होत नव्हतं, उत्पादन होत नव्हतं म्हणून रोजगार निर्मिती होत नव्हती आणि रोजगार निर्मिती होत नव्हती त्याच्यामुळे मग स्वाभाविक आहे की रोजगारांचा प्रश्न किंवा बेरोजगारीचा प्रश्न गहन बनला होता। पण आपण जेव्हा नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं, थेट परकीय गुंतवणुकीला आपण परवानगी दिली आणि सगळीच परिस्थिती बदलली। अर्थातच हे आपले भारताचे पंतप्रधान PV नरसिंह राव आणि तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग 1991 मध्ये यांनी जे धोरण राबवलं होतं त्या धोरणाचा तो परिणाम होता आणि पुढे जाऊन अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने त्या धोरणांना ज्या पद्धतीने जास्तीत जास्त व्यापक पद्धतीने राबवलं होतं त्याचा आज परिणाम आहे की आपली अर्थव्यवस्था ही आज खूप व्यापक झालेली आहे। तर मित्रांनो, या संकल्पनेला आपण CRR आणि SLRला या पद्धतीने घेऊ शकतो की आता पतनिर्मिती करणं गरजेचं आहे म्हणून CRR आणि SLR कमिट करून टाकलेले। पण समजा मित्रांनो, जर भविष्यात असं वाटलं की बँकांना की म्हणजे केंद्रीय बँकेला, मला असं म्हणायचं की केंद्रीय बँकेला की भारतात चलन निर्मिती फार होते, पतनिर्मिती फार होते
आणि त्याच्यामुळे महागाई म्हणजे अगदी नियंत्रणाच्या बाहेर चालली आहे. बँकांची कॅपॅसिटी आपल्याला कमी करून टाकणं आवश्यक आहे. तर रिझर्व्ह बँकेला पुन्हा हे कठोर उपाय वापरावेच लागतील. म्हणजे CRR वाढवावं लागेल, SLRचं प्रमाण वाढवावं लागेल. म्हणजे आपोआपच बँकांची क्रेडिट कॅपॅसिटी म्हणजे पतनिर्मिती जर का कमी झाली तर लोकांकडचा पैसा आपोआपच बँकांकडे येईल आणि लोकांकडचा पैसा कमी झाला तर आपोआप लोक मागणी कमी करतात. मित्रांनो बघा ना, आपल्या खिशात पैसा असला की तो स्वस्त बसू देत नाही. आपल्याला सारखं दुकानांकडे बघायला लावतो. पण मात्र आपल्या खिशात जर का पैसा नसेल तर मग आपण सरळ पाहतो. म्हणजे मला तरी असं वाटतं, आपलाही तो अनुभव असेलच. त्याच्यामुळे लोकांकडचा पैसा कमी करून घेणं म्हणजे हेच पतनियंत्रणाचं, विशेषतः महागाई नियंत्रण करण्याचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट असतं. पण आणखी 2 साधनं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली, ती म्हणजे रेपो व्यवहार आणि रिव्हर्स रेपो व्यवहार. मित्रांनो, रेपो व्यवहार आणि रिव्हर्स रेपो व्यवहार, ज्यांना खुल्या बाजारातील व्यवहार आपण म्हणत असतो, त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक काय करते, वेगवेगळ्या सरकारांसाठी आणि केंद्र सरकारसाठी तुम्ही पाहिले की रिझर्व्ह बँक सरकारांची पण बँक म्हणून काम करत असते. त्यावेळेस रिझर्व्ह बँक ही कर्ज उभारणीचं काम करत असते. तर रिझर्व्ह बँक कर्ज उभारणी बऱ्याच वेळा बँकांकडून करत असते. ज्यावेळेस रिझर्व्ह बँक सरकारांसाठी कर्ज उभारणीचं काम करत असते त्यावेळेस रिझर्व्ह बँक सरकारचे जे रोखे असतात ते रोखे, आपण ज्यांना कर्ज रोखे म्हणू शकतो किंवा सिंपल सरकारी रोखे म्हणू शकतो, ते सरकारी रोखे बँकांना विकते. बँकांना विकल्यामुळे बँकांकडून पैसा रिझर्व्ह बँकेकडे येतो आणि रिझर्व्ह बँक हा पैसा सरकारच्या कर्ज उभारणीसाठी देऊ शकते. त्याच पद्धतीने बराच वेळा असंही होतं, बँकांनी आपले रोखे म्हणजे बँकांनी रिझर्व्ह बँकेचे रोखे घेतलेले असतात आणि बँकांना बऱ्याच वेळा पैशांची गरज भासते. त्यावेळेस बँका हे रोखे रिझर्व्ह बँकेकडे परत करून रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेऊ शकतात. जर हे जे व्यवहार आहेत, या व्यवहारांना आपण रेपो व्यवहार आणि रिव्हर्स रेपो व्यवहार असं म्हणतो. या व्यवहारांमुळे सुद्धा पतनियंत्रण आणि पतनिर्मिती यावर नियंत्रण येत असतं आणि त्याचबरोबर बाजारातील चलनाचा पुरवठा तो सुद्धा नियंत्रणात राहत असतो. मित्रांनो, हे जे रेपो, रिव्हर्स रेपो, त्याचबरोबर CRR, SLR या ज्या संकल्पना मी सांगितल्यात, ह्या अतिशय महत्त्वाच्या संकल्पना आहेत आणि या संकल्पनांच्याच माध्यमातून रिझर्व्ह बँक मौद्रिक धोरण राबवत असते. अर्थात मी ह्या संख्यात्मक साधनांचा रिझर्व्ह बँक वापर करीत असल्याचं मी तुम्हाला सांगितलं. अर्थात रिझर्व्ह बँक गुणात्मक साधनांचा सुद्धा वापर करून बाजारामध्ये जे चलन पुरवठा आहे त्या चलन पुरवठ्यावर आपलं नियंत्रण ठेवत असते. म्हणजे जसं की मित्रांनो, रिझर्व्ह बँक इतर बँकांना सूचना देत असते की तुम्ही कोणत्या प्रकारे आपली कर्ज धोरण ठेवायला पाहिजे, त्याचबरोबर तारण ठेवताना कसं ठेवलं पाहिजे. म्हणजे ज्या रिझर्व्ह बँकेने सूचनांमध्ये एक असंही सांगितलेलं असतं की बँकांनी जे कर्ज दिलेलं असतं ते कर्ज म्हणजे लोकांकडनं NPAमध्ये कन्वर्ट होणार नाही. म्हणजे असं कर्ज नाही होणार की जे कर्ज परत येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होणार नाही. तर ह्या सगळ्या सूचनांच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक भारतातल्या या मौद्रिक धोरणावर नियंत्रण ठेवत असते. आणि अतिशय महत्त्वाचं धोरण असतं मित्रांनो, रिझर्व्ह बँकेचं जे धोरण असतं, या धोरणाचा उद्देश भले एक वेळ व्यापार व्यवस्था किंवा अर्थव्यवस्था विस्तारित नाही झाली तरी चालेल, पण मात्र सरकारचं जे वित्तीय धोरण आहे त्या वित्तीय धोरणाला आणि एकूणच भारताच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता प्रदान करणं हे आपल्या मौद्रिक धोरणाचं महत्त्वाचं उद्दिष्ट असतं, जे रिझर्व्ह बँक राबवत असते. हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर मित्रांनो, हे झालं मौद्रिक धोरण. वित्तीय धोरण वित्तीय धोरण हे सरकारचं धोरण असतं. मग ते सरकार केंद्र सरकार असो, मग ते सरकार राज्य सरकार असो, ते वित्तीय धोरण हे सरकारी धोरण असतं. आणि वित्तीय धोरण म्हणजे त्याच्यामध्ये पैसे कसे खर्च करायचेत, जनतेसाठी कोणत्या योजना राबवायच्यात, त्या योजनांचा उद्देश काय, त्या योजनांमधून सफलता काय मिळेल, या सगळ्या गोष्टींचा समावेश हा वित्तीय धोरणामध्ये होत असतो. मित्रांनो, वित्तीय धोरण राबवण्याचं सरकारचं जे सगळ्यात महत्त्वाचं साधन असतं ते साधन म्हणजे अर्थसंकल्प. तुम्ही पाहिलंय, दरवर्षी सरकार सामान्यपणे फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थसंकल्प मांडत असतं केंद्र सरकार. आणि केंद्र सरकारचा अर्थसंकल्प मांडून झाला की वेगवेगळ्या राज्यांमधली सरकारं आपल्या आपल्या राज्यांमध्ये अर्थसंकल्प मांडत असतात. मित्रांनो, अर्थसंकल्प हा सर्वच पातळीवर मांडला जात असतो. मग तो केंद्र सरकार मांडत असतं, राज्य सरकार मांडत असतं, तुम्ही पाहिलंय अगदी स्थानिक स्वराज्य संस्थासुद्धा मांडत असतात आणि आपल्या घरातसुद्धा अर्थसंकल्प मांडला जात असतो. तर मित्रांनो, अर्थसंकल्प हे वित्तीय धोरण राबवण्याचं सगळ्यात प्रभावी साधन आहे.
अर्थसंकल्प हे वित्तीय धोरण राबवण्याचं सगळ्यात प्रभावी साधन आहे। मग आपण बघूया सरकारची वित्तीय साधनं कोणती कोणती असतात, म्हणजे वित्तीय धोरणाची। उदाहरणार्थ सरकारकडनं कराची आकारणी केली जाणं, कर गोळा करणं किंवा करामध्ये रद्द करणं, करात कपात करणं हे सरकारच्या वित्तीय धोरणाचा भाग झाला। वेगवेगळ्या योजना राबवणं, उदाहरणार्थ भारतीय जनतेच्या विकासासाठी रस्ते निर्माण करणं, आरोग्याच्या सुविधा निर्माण करणं, शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी खर्च करणं किंवा व्यापार वाढीसाठी अनुदान देणं, या सगळ्या गोष्टी सरकारच्या वित्तीय धोरणाचा भाग आहेत। मित्रांनो बघा, सरकार जेव्हा पैसा खर्च करत असतं, सरकारच्या पैसा खर्च करण्याचा म्हणजे वित्तीय धोरणाचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश जो असतो तो म्हणजे आपल्या देशाची भरभराट व्हायला पाहिजे, आपल्या जनतेचं कल्याण साध्य झालं पाहिजे। ह्या दृष्टिकोनातून सरकार आपलं वित्तीय धोरण राबवत असतं। मित्रांनो, हे जे वित्तीय धोरण सरकार राबवत असतं त्या वित्तीय धोरणाचा अर्थातच म्हणजे वापर सरकार जेव्हा करत असतं तेव्हा बऱ्याच वेळा राजकीय दृष्टिकोनातून होत असतो। राजकीय दृष्टिकोनातून होतो त्यामुळे बऱ्याच वेळा असंही होतं की सबसिडी वगैरे या संकल्पना पण तुम्ही त्या दृष्टिकोनातून ऐकलेल्या असतात, कर्जमाफीसारख्या संकल्पना पण ऐकलेल्या असतात। तर त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये बऱ्याच वेळा चढ उतार सुद्धा येताना आपण पाहिलेले असतात। तर हे वित्तीय धोरणामध्ये सगळ्या गोष्टी घडत असतात, हे लक्षात ठेवा। रिझर्व्ह बँक जेव्हा मौद्रिक धोरण राबवत असते तेव्हा रिझर्व्ह बँकेची धोरणं ही कोणत्याही प्रकारे राजकीय गोष्टींनी प्रभावित नसतात। रिझर्व्ह बँकेचं असं कोणतंही आपलं स्वतःचं उद्दिष्ट नसतं। रिझर्व्ह बँकेची उद्दिष्टे ही सर्व आपल्या म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला फक्त स्थिरता प्रदान करणं आणि वित्तीय धोरणाला एक साजेसं धोरण, साजेसं वातावरण निर्माण होईल, त्याला अनुकूल वातावरण निर्माण होईल अशी परिस्थिती पाहणं हे रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचं म्हणजे काम असतं। पण मात्र आपण आता जे वित्तीय धोरण पाहतो हे वित्तीय धोरण सरकारचं धोरण असतं। मग ह्या वित्तीय धोरणामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो मी तुम्हाला सांगितलं। कर आकारणी केली जात असते सरकारकडनं, बजेटमध्ये सरकारकडनं खर्च केला जात असतो, सबसिडी दिल्या जात असतात किंवा स्कॉलरशिप दिल्या जात असतात, युद्धाच्या कामासाठी बऱ्याच वेळा खर्च येत असतो किंवा इतर अनुषंगिक गोष्टींसाठी जो खर्च येत असतो सरकारला किंवा सरकार मित्रांनो एकंदरीत जो पण खर्च करत असतो तो सगळा खर्च हा वित्तीय धोरणाचा भाग आहे। मग आपण असं ऐकलं असेल तुटीचा अर्थ भरणा, शिलकीचा अर्थ भरणा। मित्रांनो, तुटीचा अर्थ भरणा म्हणजे दुसरं काय नाही, सरकार जेव्हा अर्थसंकल्प मांडत असतं हा अर्थसंकल्प जर का उत्पन्नापेक्षा अधिक खर्चाचा मांडत असेल तर तो तुटीचा अर्थ भरणा असतो। पण जर समजा सरकार असा अर्थसंकल्प मांडतंय की ज्यामध्ये म्हणजे खर्च कमी आहे आणि उत्पन्न मात्र देशाचं जास्त आहे तर असा अर्थसंकल्प हा शिलकीचा अर्थसंकल्प असतो। मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जेवढे देश विकसनशील असतात या विकसनशील देशांमध्ये अर्थसंकल्प हा नेहमी किंवा बऱ्याच वेळा तुटीचाच अर्थसंकल्प मांडला जात असतो। तुटीचा अर्थसंकल्प मांडून विकसनशील देशातील सरकारं ही नेहमी उत्पन्नापेक्षा खर्च जास्त करत असतात आणि स्वाभाविक आहे की त्या देशांमध्ये चलनवाढ नेहमीच घडून येत असते। अर्थात ती गरज पण असते, कारण देशाच्या नागरिकांसाठी जी उपलब्ध संसाधने असतात त्या संसाधनांचा योग्य वापर करून योग्य त्या सुविधा निर्माण करणं गरजेचं असतं आणि त्या सुविधा निर्माण करताना आपल्याला उत्पन्नापेक्षा खर्च हा जास्तच करावा लागतो। त्याच्यामुळे तुटीचा अर्थ भरणा हा विकसनशील अर्थव्यवस्थांचं एक महत्त्वाचा म्हणजे असं समजा की कॅरेक्टर असतं किंवा वैशिष्ट्य असतं आणि भारतसुद्धा त्याला अपवाद नाही। तर तुटीचा भरणा सरकारकडनं बऱ्याच वेळा केला जात असतो आणि मित्रांनो, हा तुटीचा भरणा करण्यासाठी म्हणजे मग बऱ्याच वेळा सरकारला रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून कर्ज उभारणी करावी लागते। तर ही कर्ज उभारणी नुसतं केंद्र सरकारच नाही करत मित्रांनो, राज्य सरकारसुद्धा करत असतं। मग आपल्याला प्रश्न हा पण पडत असेल की केंद्र सरकार जी कर्ज उभारणी करते ती कर्ज उभारणीची काही मर्यादा असते का? होय मित्रांनो, कर्ज उभारणीची सुद्धा मर्यादा असते। ही कर्ज उभारणी जी केंद्र सरकारकडनं केली जात असते ती तेवढीच केली जाते जितकी करण्यासाठीची मर्यादा संसदेने कायद्याच्या माध्यमातून घालून दिलेली असते। संसदेने कायद्याच्या माध्यमातून जेवढी मर्यादा घालून दिलेली असते त्याच्यापेक्षा जास्त कर्ज उभारणी केंद्र सरकार करू शकत नाही। त्याचबरोबर मित्रांनो, राज्य सरकारांना सुद्धा अशाच प्रकारच्या मर्यादा टाकून दिलेल्या असतात आणि त्या मर्यादांपेक्षा अधिक कर्ज राज्य सरकार उभारू शकत नाही। मित्रांनो, ही संकल्पना जी कर्ज उभारणीची मी तुम्हाला सांगितली ती बऱ्याच वेळा
सार्वजनिक कर्ज म्हणून पण आपण पाहत असतो. सरकारचं कर्ज हे सार्वजनिक कर्ज असतं आणि सार्वजनिक कर्ज मित्रांनो आज जगातले जवळपास सर्वच देशांचं आहे. म्हणजे आपल्याला असं वाटत असेल की अमेरिका फार श्रीमंत देश आहे किंवा इंग्लंड श्रीमंत देश आहे, फ्रान्स श्रीमंत देश आहे, म्हणजे या देशांमध्ये कर्ज नसेल असं आपल्याला जर वाटत असेल तर ते साफ चुकीचं आहे. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स या देशांनीसुद्धा, या सरकारांनीसुद्धा कर्ज उभारणी केलेली असते आणि त्या सरकारांनी कर्ज उभारणी करूनच त्यांच्या नागरिकांसाठी सुविधा निर्माण केलेल्या असतात आणि त्यांचा विकास साध्य केलेला असतो. मित्रांनो, एकंदरीत काय की कर्ज उभारणी ही तसं बघायला गेलं तर देशाच्या विकासासाठी आवश्यक बाब असते आणि सर्वच सरकारं ती करत असतात. तर वित्तीय धोरण हे कर्ज उभारण्याच्या माध्यमातून सुद्धा राबवलं जात असतं. मित्रांनो, वित्तीय धोरणाचा उद्देश हा अर्थव्यवस्थेचा विस्तार करणं, देशातील नागरिकांच्या सुविधांसाठी खर्च करणं आणि स्वाभाविक आहे की त्यामधून आपल्या राज्यघटनेमध्ये सांगितलेलं कल्याणकारी राज्याचं उद्दिष्ट साध्य करणं हा आहे. तर मित्रांनो, हे झालं वित्तीय धोरण. मग आता तुम्हाला एखादा प्रश्न असा पण येऊ शकतो, तुम्हाला एक क्वेश्चन देऊन त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणती साधनं वित्तीय धोरणामध्ये सरकारकडनं राबवली जातात किंवा कोणत्या गोष्टी मौद्रिक धोरणाच्या गोष्टी आहेत, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर मित्रांनो, हे लक्षात ठेवा, कराच्या संदर्भात कर आकारणी करणं, कर रद्द करणं, करात कपात करणं किंवा वेगवेगळ्या योजना राबवून त्या योजनांवर खर्च करणं, अनुदान देणं किंवा समजा सबसिडी म्हणतोय मी, सबसिडी देणं, या गोष्टी सरकारच्या वित्तीय धोरणाचा भाग आहेत किंवा कर्ज उभारणी करणं हे सरकारच्या वित्तीय धोरणाचा भाग आहेत. पण मात्र जर तुम्हाला मौद्रिक धोरणाशी संबंधित बाबी आल्यात तर मौद्रिक धोरणामध्ये तुम्ही पाहिलं असेल की रिव्हर्स रेपो, रेपो व्यवहार, त्याचबरोबर CRR, SLR, बँक रेट, MSF आणि LAF यासारखी साधनं जी आहेत ती मौद्रिक धोरणं आहेत. तुम्हाला फरक कळला असेल की वित्तीय धोरण कोणतं आणि मौद्रिक धोरण कोणतं. वित्तीय धोरण मी तुम्हाला म्हटलं केंद्र सरकारचं किंवा राज्य सरकारचं धोरण असतं आणि मौद्रिक धोरण हे राज्य सरकारचं मौद्रिक धोरण हे बँकांचं धोरण असतं, विशेषतः रिझर्व्ह बँकेचं धोरण असतं, म्हणजे देशाच्या मध्यवर्ती बँकेचं धोरण असतं. मित्रांनो, बँकिंग व्यवसाय फार महत्त्वपूर्ण आहे. बँक असेल तर देशांचा म्हणजे आर्थिक विकास झालेला आहे. बँकेमुळे मित्रांनो काय होतं की लोकांना आपल्याकडे असलेला पैसा डिपॉझिट करता येतो बँकेमध्ये, कारण घरात तो सुरक्षित राहत नाही आणि घरात जर पैसा पडून राहिला तर त्याला बऱ्याच वेळा व्याजही प्राप्त होत नाही, म्हणजे त्याचे मूल्य उलट कमी होत असतं. पण तोच पैसा जर का तुम्ही बँकेत ठेवला तर आपोआपच तुम्हाला त्याच्यावर व्याजही मिळतं, म्हणजे तुमचा पैसा तुम्हाला म्हणजे जितका होता त्याच्यापेक्षा तो वाढताना दिसतो जेव्हा तुम्ही तो बँकेत ठेवलेला असतो. पण बँकेत ठेवल्यामुळे काय होतं मित्रांनो, बँकांकडे एक मोठं भांडवल तयार होतं. हे भांडवल बँका दुसऱ्या व्यक्तींना कर्जाने देऊ शकतात आणि त्याच्यामुळे ज्या व्यक्तींना कर्जाने हे भांडवल दिलं त्या व्यक्ती उद्योगांची सुरुवात करू शकतात. भांडवल निर्मिती झाल्यामुळे उद्योगांची सुरुवात होऊ शकते. उद्योगांची सुरुवात झाली तर स्वाभाविक आहे की उत्पादनाला प्रेरणा मिळते, लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण होतात आणि लोकांच्या गरजा पूर्ण झाल्यात तर आपोआपच म्हणजे सामाजिक, आर्थिक, राजकीय स्थिरता येण्यास मदत होते. स्वाभाविक आहे की रोजगार निर्मिती होते, रोजगार निर्मितीतून पुन्हा लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इम्प्रूव्ह होतं, संशोधनाला चालना मिळते, कारण उत्पादक नेहमीच आपला नफा वाढवण्याचा प्रयत्न करतात, त्यासाठी जास्तीत जास्त गुणवत्ता असणारी वस्तू विकण्याचा प्रयत्न करतात आणि मित्रांनो त्यामधून एकंदरीतच सर्वंकष विकासाला त्यामुळे चालना मिळते. म्हणजे मित्रांनो, तुम्ही असं म्हणू शकता की बँक व्यवसाय हा आर्थिक विकासाचं खऱ्या अर्थाने इंजिन आहे किंवा कॅटलिस्ट आहे असं म्हटलं तरी चालेल. अर्थात बँक व्यवसाय आपल्याकडे बऱ्यापैकी उशिराने सुरू झालेला आहे. विशेषतः इंग्रजी राज्यामध्ये बँक व्यवसाय विकसित झालेला आहे. असं काही नाही की आपल्याकडे पैसे व्याजाने देणे किंवा पैसे कुठेतरी उसने देणे या संकल्पना आपल्याकडे अस्तित्वात नव्हत्या असं नाही. आपल्याकडे सुद्धा या संकल्पना अगदी बुद्धांच्या काळापासून अस्तित्वात आहेत आणि तुम्ही ऐकलं पण असेल की बुद्धांच्या म्हणजे संघामध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्ही ज्यांच्याकडनं पैसे घेतलेले असतील त्यांचे पैसे जर तुम्ही परत दिलेले नसतील तर बुद्धांच्या संघामध्ये तुम्हाला एंट्री नसायची. म्हणजे एक प्रकारे बुद्धांच्या संघामध्ये जाण्यासाठी तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागायचं. म्हणजे मित्रांनो बघा, आजही
तुम्ही जर का वेगवेगळ्या निवडणुका लढतात, त्या निवडणुका लढताना तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट द्यावं लागतं, तरच तुम्हाला तुमचं नॉमिनेशन फिलअप केलं जातं. त्याचा उद्देश अगदी सरळ असतो मित्रांनो, की तुम्ही कर्ज बुडवे असता कामा नये. मित्रांनो, बँक व्यवसाय तसा भारताला नवीन नाही. जरी आधुनिक बँक व्यवसाय हा ब्रिटिश काळात सुरू झालेला असला तरी भारतात बुद्धांच्या काळापासून पैसे व्याजाने देणे, कर्जाने देणे या संकल्पना अस्तित्वात होत्या आणि या संकल्पना आजही आपल्याला वेगवेगळ्या रूपात प्रचलित होताना दिसतात. मित्रांनो, बुद्ध संघामध्ये प्रवेश करताना म्हणजे तुम्हाला ही खात्री द्यावी लागेल की तुम्ही सगळ्यांचं कर्ज परत केलेलं आहे आणि जर तुम्ही कर्जदार नसणार, कर्ज बुडवे नसणार, तर तुम्हाला बुद्धाच्या संघामध्ये प्रवेश दिला जायचा. म्हणजे बुद्धांनी ज्या पद्धतीने ती विचारधारा रुजवली होती तशी विचारधारा आजही आहे. मित्रांनो, तुम्हाला निवडणुकांमध्ये जर का निवडणूक लढवायची असेल तर तुम्हाला बँकांकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्यावं लागतं आणि तशी संकल्पना म्हणजे ती यासाठी आहे की बँक व्यवसाय टिकला पाहिजे. मित्रांनो, बँक व्यवसाय खरोखर महत्त्वपूर्ण आहे आणि आपल्याकडे बँक व्यवसाय जेव्हापासून स्थापन झाला तेव्हापासूनच आपल्या देशाची भरभराट व्हायला सुरुवात झाली असं पण आपण म्हणू शकतो. पण स्वातंत्र्यानंतर एक परिस्थिती आपल्या समोर एक अशी होती की बँक व्यवसाय हा फक्त शहरांपुरताच मर्यादित राहिला होता. ग्रामीण भागामध्ये बँक व्यवसाय पसरलेला नव्हता. त्याच्याचमुळे ग्रामीण भागामध्ये बँक व्यवसायाचे मिळणारे फायदे म्हणजे तिथल्या लोकांना भेटत नव्हते आणि त्याच्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे मागास राहिलेली होती. म्हणून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी 1969मध्ये अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतला होता आणि तो क्रांतिकारी निर्णय म्हणजेच बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा होता. मित्रांनो, बँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या माध्यमातून उद्देश काय ठेवला गेला होता की बँक व्यवसाय म्हणजे तळागाळातील माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे काय, बँक व्यवसायाबरोबर तळागाळातला माणूस संबंधित झाला पाहिजे, तो कनेक्ट झाला पाहिजे, जोडला गेला पाहिजे. म्हणजे बँक व्यवसायाचे जे फायदे आहेत ते फायदे प्रत्येक माणसाला मिळाले पाहिजेत. आणि मित्रांनो, त्या बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा म्हणजे इंदिरा गांधींनी जो निर्णय घेतला होता 14 बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा 1969मध्ये खूप चांगला परिणाम झाला आणि त्याचाच आपण परिणाम पाहतो पुढे की शेती व्यवसाय आणि ग्रामीण भागाचा विकास झपाट्याने घडून आला. मित्रांनो, रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणामध्ये मग हा बँक व्यवसाय खऱ्या अर्थाने तिथून पुढे यायला सुरुवात झाली. 1980मध्ये पुन्हा 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं. 1980मध्ये 6 बँकांचं. मित्रांनो, याच्यावर प्रश्न विचारले जातात 1969मध्ये किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालं म्हणून, 1980मध्ये किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालं म्हणून. पण 1991पर्यंत मित्रांनो आपण हा बँक व्यवसाय पूर्णपणे जो सार्वजनिक नियंत्रणात आणला होता म्हणजे राष्ट्रीयकरण करून टाकलं होतं, तर त्या धोरणाचा परिणाम सकारात्मक काही प्रमाणात झाला खरा, पण मात्र इतर बाबतीत हा परिणाम काही नकारात्मक सुद्धा झाला. उदाहरणार्थ 1991पर्यंत आपण पाहतो की बँक व्यवसाय जो सार्वजनिक क्षेत्रात आला नफ्याची प्रेरणा राहिली नाही. ह्या बँकांमधील कर्मचारी आणि इतर जे काही अधिकारी असत ते अधिकारी म्हणजे फार त्यांच्यामध्ये काम करण्याची प्रेरणा नव्हती. भ्रष्टाचार वाढला होता आणि त्याच्याचमुळे बँकांचा परफॉर्मन्स बऱ्यापैकी कमी होऊन गेला होता. त्यातील बऱ्याचशा बँकांमध्ये घोटाळेसुद्धा झाले होते. त्याच्याचमुळे आपण 1991मध्ये विशेषतः नवीन आर्थिक धोरण आपण जेव्हापासून स्वीकारलं आपण तेव्हापासून मित्रांनो बऱ्यापैकी आपण आता बँक व्यवसाय पुन्हा त्या खाजगीकरणाकडे आपण नेलेला आहे. म्हणजेच आपण खाजगी भांडवलाला बँक व्यवसायामध्ये पुन्हा परवानगी देऊन टाकलेली आहे. अर्थात त्याच्यामुळे बँक व्यवसाय म्हणजे अर्थातच आता पुन्हा एका नव्या असं म्हणू आपण की उमेदीने सुरू झालेला आहे. बँक व्यवसायाची आता म्हणजे जवळपास व्याप्ती आता सर्व क्षेत्रांमध्ये झालेली आहे आणि बँक व्यवसाय खरोखरच आपल्या देशाच्या विकासामध्ये एक महत्त्वाची भूमिका निभावतोय. पण मित्रांनो, बँक व्यवसायामध्ये काही आव्हानं पण आहेत. उदाहरणार्थ कर्ज बुडवेगिरीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, ज्याला आपण नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणतो. किंवा ह्या जी कर्ज सरकारने दिलेली आहेत बँकांनी दिलेली आहेत ह्या कर्जांमध्ये बॅड लोन्स होणं किंवा कर्ज परत न येणं ही समस्या पण फार वाढलेली आहे आणि त्यामुळे बँकांवर काही निर्बंध पण आहेत आणि बँकांसाठी काही आचारसंहितासुद्धा आलेल्या आहेत. तर त्या आचारसंहिता आणि त्यांच्या संदर्भात तुम्ही बेसेल नॉर्म्स
किंवा सिबिल यासारख्या संकल्पना तुम्ही ऐकल्या असतील, तर त्या संकल्पना त्याच्याशी संबंधित आहेत. मित्रांनो, ह्या बँकांच्या धोरणाबाबत वेगवेगळ्या समिती पण मधल्या काळात स्थापन करण्यात आल्या होत्या. काही समित्यांनी शेतकऱ्यांसाठी काही बँक स्थापन कराव्यात, फक्त कृषीसाठीच कर्ज पुरवठा होईल यासाठी, किंवा कृषी कामाशी संबंधित कर्ज पुरवठा करणाऱ्या काही बँक असल्या पाहिजेत, अशा काही शिफारशी केल्या होत्या. आणि त्याचाच एक परिणाम म्हणून आपण पाहिलं की नाबार्ड नावाची एक बँक स्थापन करण्यात आलेली आहे. आणि नाबार्ड नावाची बँक म्हणजे ग्रामीण भागातील जेवढ्याही संबंधित ॲक्टिव्हिटी आहेत, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहेत, मग नुसती कृषी क्रियाच नव्हे तर कृषीला अनुषंगिक जेवढ्या बाबी आहेत त्यांच्यासाठी आर्थिक गोष्टी ज्यांची पूर्तता करणं आवश्यक आहे, ज्यांच्यासाठी पतनिर्मिती करणं आवश्यक आहे, त्यासाठी नाबार्डची स्थापना करण्यात आलेली आहे. मित्रांनो, नाबार्ड ही मग आज भारतातली म्हणजे कृषी ग्रामीण भागासाठी, विशेषतः कृषी आणि कृषीशी संबंधित क्रियांसाठी कर्ज पुरवठा करणारी, पतपुरवठा करणारी सर्वोच्च संस्था आहे. अर्थातच आपण त्या बँकेमध्ये कर्ज घेण्यासाठी आपलं अकाउंट नाही उघडू शकत, हो, पण मात्र राज्यांच्या पातळीवर ज्या राज्य सहकारी बँका आहेत त्या राज्य सहकारी बँकांना नाबार्ड पतपुरवठा करते. आणि राज्याच्या पातळीवर ज्या शिखर बँका आहेत, या शिखर बँका जिल्ह्यांमध्ये ज्या मध्यवर्ती बँका आहेत त्या मध्यवर्ती बँकांना कर्ज पुरवठा करतात. आणि मध्यवर्ती बँका नंतर गावांमध्ये ज्या विविध कार्यकारी सोसायटी आहेत किंवा संस्था आहेत त्या संस्थांना ते कर्ज पुरवठा करत असतात. मित्रांनो, सहकारी चळवळ ही सुद्धा एक फार महत्त्वाची चळवळ आहे. आणि सहकारी चळवळीने भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपलं एक मोठं योगदान दिलेलं आहे. पण दुर्दैवाने सहकार ही संकल्पना फार मर्यादित राहिलेली आहे. आणि विशेषतः ती फक्त पश्चिम भारतातच, विशेषतः ती पण गुजरात, महाराष्ट्राचा पश्चिम भाग आणि तामिळनाडू या परिसरातच ती एकवटलेली आहे. भारताचा बहुसंख्य भाग अजूनही सहकारी चळवळीपासून वंचित आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये सहकारी चळवळीने खूप योगदान दिलेलं आहे, पण मात्र महाराष्ट्रात सुद्धा ही चळवळ फक्त पश्चिम महाराष्ट्रापुरतीच मर्यादित राहिलेली आहे. त्याच्याचमुळे आपण सहकारी चळवळ आता राज्यघटनेमध्ये घेतलेली आहे. फंडामेंटल राईट्समध्ये म्हणजे मूलभूत अधिकारांमध्ये आपण सहकारी संस्था स्थापन करणे हा मूलभूत अधिकार केलेला आहे. त्याचबरोबर राज्यावर एक जबाबदारीसुद्धा सोपवलेली आहे राज्यनीती मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून, की सहकारी संस्थांच्या स्थापनेसाठी राज्य सकारात्मक पावलं उचलेल आणि त्या संस्थांच्या निकोप वाढीसाठी प्रयत्न करेल. तर आता भारतीय राज्य तसा प्रयत्न पण करत आहे. तर मित्रांनो, सहकारी संस्था या नाबार्डशी जोडलेल्या आहेत. नाबार्ड ही संस्था ग्रामीण भागामध्ये आर्थिक शेतीविषयक बाबींशी जेवढा कर्जपुरवठा आवश्यक आहे तो कर्जपुरवठा करण्याचं काम नाबार्ड करत असते. नाबार्डने कर्जपुरवठा केला की तो राज्यातील जी शिखर बँक असते सहकारी संस्थांशी संबंधित त्या बँकेला होतो. आणि त्या बँकेकडून तो कर्जपुरवठा जो जिल्ह्यातील ज्या मध्यवर्ती बँका असतात त्या बँकांना तो केला जात असतो. आणि जिल्ह्यामध्ये जी मध्यवर्ती बँक असते ती बँक नंतर त्या जिल्ह्यामध्ये जेवढी गावं असतात त्या गावांना तो कर्जपुरवठा करत असतो. तर मित्रांनो, त्याच्यामुळे फायदा असा होतो की गावागावापर्यंत सहकारासाठी एक चांगलं वातावरण नाबार्डच्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या तयार केलं जात असतं, किंवा गावागावामध्ये म्हणजे कर्जपुरवठा स्वस्त दराने शेतीसाठी करून दिला जातो. त्याच्यामुळे संस्थात्मक पतपुरवठा घडून येतो आणि सर्व शेतकऱ्यांच्या आणि एकूणच ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यामुळे चांगली परिस्थिती निर्माण होते. ते नाबार्डकडनं केलं जात असतं. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल नाबार्डकडून बऱ्याच वेळा धरणांच्या निर्मितीसाठी, ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी, रस्त्यांच्या बांधणीसाठी सुद्धा अनुदान दिलं जात असतं किंवा खर्च केला जात असतो. कारण रस्ते निर्माण करणं, वीज निर्मिती प्रकल्प उभारणं, धरणांची निर्मिती करणं, धरणं बांधणं या गोष्टी शेतीच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहेत, किंबहुना अनिवार्य आहेत. आणि ह्या गोष्टी नसतील तर शेतीचा विकाससुद्धा होणं अवघड आहे. त्याच्याचमुळे नाबार्डकडनं हे सगळे प्रयोग केले जात असतात. तर मित्रांनो, ही झाली नाबार्डची संकल्पना. ती कृषी व्यवसायाशी संबंधित असणारी बँक आहे. अशाच काही बँक इतर उद्योगांच्या स्थापनेसाठी सुद्धा आहेत किंवा इतर पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी सुद्धा बँकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये बँकांचं योगदान अनन्यसाधारण आहे आणि त्याच्यामुळे
बँकांशी संबंधित असणाऱ्या घटकावर आपल्याला प्रश्न येऊ शकतात. मग हे प्रश्न 1969 मध्ये जे 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं ते, त्याचबरोबर आपल्या स्टेट बँक ऑफ इंडियाशी संबंधित बाबींवर प्रश्न येतात. रिझर्व्ह बँकेचं 1969 मध्ये जे राष्ट्रीयकरण करण्यात आलं ते, 1980 मध्ये 6 बँकांचं जे राष्ट्रीयकरण करण्यात आलं, या घटकांवर तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात. मित्रांनो, इन्शुरन्ससुद्धा एक फार महत्त्वाचा घटक असतो. इन्शुरन्सबाबतसुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग जनरल इन्शुरन्स म्हणजे काय आणि लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय, किंवा विमा आपण म्हणतो, सर्वसाधारण विमा आणि आयुर्विमा या दोघांमध्ये काय फरक आहे किंवा त्यांचं काय महत्त्व आहे, याच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जात असतात. अलीकडे खाजगीकरणाच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात आपण घडामोडी ऐकत असतो. मग अर्थातच खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण या संकल्पना नवीन आर्थिक धोरणाच्या माध्यमातून आलेल्या आहेत. मग हे खाजगीकरण नेमकं त्याचे फायदे आहेत की तोटे आहेत, त्या संदर्भात कायम चर्चा आपण पाहत असतो. स्वाभाविक आहे की मित्रांनो, त्या संदर्भातले प्रश्न आपल्याला येऊ शकतात, खाजगीकरणाच्या संदर्भातले. मग खाजगीकरणाच्या सार्वजनिक उद्योगांमध्ये सरकारचं जे भांडवल असतं, हे भांडवल कमी करणं आणि खाजगी भांडवल गुंतवणाऱ्यांना त्यामध्ये परवानगी देणं, याला आपण खाजगीकरणाची प्रक्रिया म्हणतो. मग आपल्याला, तुम्ही ऐकलं असेल की थेट परकीय गुंतवणूक असो किंवा भारतीय लोकांकडे असलेलं भांडवल असो, मग ते भांडवल त्या सार्वजनिक उद्योगांमध्ये किती प्रमाणात टाकायला मर्यादा टाकलेली आहे. मग ते 100% खाजगी भांडवलाला परवानगी आहे का, 50% आहे का, 26% आहे किंवा 74% आहे, या संदर्भातले प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तुम्ही त्याबद्दलसुद्धा तयारी केली पाहिजे, त्या घटकांवरसुद्धा तुमचा फोकस असला पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो, आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स तुम्ही पाहिलं असेल, त्याच्यामध्ये साक्षरता हा एक फार महत्त्वाचा घटक असतो, ज्याच्यावर आपल्या देशाची म्हणजे साक्षरता मोजली जात असते, आपल्या देशाचा विकास मोजला जात असतो. आपल्या देशाची विकासाची जी गती आहे ती त्याच्यावर अवलंबून असते, साक्षरतेवर. म्हणून साक्षरतासुद्धा एक फार महत्त्वाचा घटक असतो. पण साक्षरता म्हणजे काय, नुसती म्हणजे अक्षरं वाचता येण्यापुरती नव्हे, तर प्रत्येक क्षेत्रातली साक्षरता गरजेची आहे. मग स्वाभाविक आहे की आपण त्याला प्रत्येक क्षेत्रातली साक्षरता जेव्हा म्हणतो, म्हणजे अभियांत्रिकी जर का क्षेत्र म्हटलं तर ते एक स्किलफुल क्षेत्र झालं. पण अशी पण क्षेत्र आहेत की जिथे स्किलची आवश्यकता नसते, पण तरी मात्र साक्षर समाज जर का असेल तर त्या ठिकाणी आर्थिक घडामोडी प्रभावीपणे होतात. म्हणून आपल्याला माणसांसाठी किंवा भारतीय समुदायाची गुणवत्ता वाढवणं हा सुद्धा प्रत्येक अर्थव्यवस्थेचा एक उद्देश असतो. आपला जनसमुदाय किंवा मानव समुदाय जर का गुणवत्तापूर्ण असेल तर आर्थिक घडामोडीसुद्धा चांगल्या प्रकारे घडतात. त्याच्याचमुळे म्हणजे मानवी समुदायाच्या म्हणजे स्किल्समध्ये वाढ करणं, मग त्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालय असतील, वैद्यकीय महाविद्यालय असतील किंवा इतर व्यवसाय प्रशिक्षण संस्था असतील किंवा इतर जे काही स्किल्स असतात किंवा कौशल्य असतात, त्या कौशल्यांचा वृद्धीकरण असेल, या बाबतीत ज्या संस्था स्थापन झालेल्या आहेत, सरकारची अलीकडच्या काळात जी धोरणं आहेत, त्या धोरणांवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. तुम्ही त्या घटकांवर सुद्धा फोकस केला पाहिजे. मित्रांनो, आपली आयात आणि निर्यात हा सुरुवातीपासून आपला खूप मोठा कन्सर्न राहिला आहे आणि आयात आपली वाढते. आयात वाढल्यामुळे म्हणजे आयात सतत वाढत आहे. कारण का, की आपली लोकसंख्या मोठी आहे. या मोठ्या लोकसंख्येच्या आयातीच्या माध्यमातून गरजा भागवल्या जातात. पण मात्र आयात खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आपला बॅलन्स ऑफ ट्रेड आणि बॅलन्स ऑफ पेमेंट्स या सगळ्या गोष्टींमधला म्हणजे समन्वय जो आहे तो फार बिघडलेला आहे. आपल्याला परकीय चलन खूप मोठ्या प्रमाणावर खर्च करावं लागतं आणि त्याच्यामुळे आपल्यासाठी म्हणजे चालू खात्यावर आपल्याला कायम डिफिसिटचा सामना करावा लागतो किंवा तुटीचा सामना करावा लागतो. आणि हे टाळण्यासाठी आपल्याला आयातीला पर्याय करणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या बाजूला निर्यात वाढवणं गरजेचं आहे. आता निर्यात वाढवायची म्हटल्यावर आपल्या मालाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी वाढेल यासाठी पण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण बळजबरीने दुसऱ्या देशांमध्ये जाऊन आपल्या वस्तू नाही विकू शकत. आपल्या वस्तूंची गुणवत्ता आपण इम्प्रूव्ह करणं किंवा ती वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठी गेल्या काही वर्षांपासून भारत सरकार आपल्या वस्तूंचा जी गुणवत्ता आहे ती वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करते. तुम्ही मग मागच्या अर्थसंकल्पामध्ये या संदर्भातले किंवा या गोष्टीशी संबंधित अनेक योजना पाहिल्या असतील, म्हणजे स्किल डेव्हलपमेंट इंडियाशी संबंधित. तर त्या योजनांचा उद्देश हाच आहे
की आपल्या ज्या वस्तू आहेत किंवा आपले जे कमॉडिटीज आहेत, एक्सपोर्ट्स आहेत, ते भारताच्या बाहेर जे जातात त्यांची गुणवत्ता वाढावी, जगात त्यांना चांगली मागणी निर्माण व्हावी आणि स्वाभाविक की त्या माध्यमातून भारताने परकीय चलन कमवावं, हा उद्देश ठेवून भारत सरकार काम करते. त्याच्याचमुळे मग गेल्या काही दिवसांमध्ये ज्या योजना सरकारने आपल्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राबवल्या असतील किंवा गेल्या काही वर्षात राबवल्या असतील, त्यासुद्धा तुमच्या अभ्यासाच्या म्हणजे अभ्यासात असल्या पाहिजेत. त्याच्यावर सुद्धा भविष्यात प्रश्न येऊ शकतात. त्यावर तुमचा फोकस असला पाहिजे. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून तुम्ही वर्तमानपत्रात ह्या सुद्धा गोष्टी ऐकलेल्या असतात की ज्यामध्ये आर्थिक वृद्धी दर किंवा आर्थिक वृद्धीचा दर एवढा राहिला होता. तर मित्रांनो, GDP म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण GDP बद्दल बोललो होतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट किंवा स्थूल देशांतर्गत उत्पन्न. मग त्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचा म्हणजे मागच्या वर्षापेक्षा ह्या वर्षामध्ये वाढीचा जो दर असतो, तो दर ज्या आधारावर मोजला जात असतो, आपण त्याला जनरली ग्रोथ रेट म्हणत असतो. तर ग्रोथ रेट हा मोजण्यासाठी GDP असतो आणि ह्या GDP मग वाढण्याची कारणं काय आहेत किंवा कमी होण्याची कारणं काय आहेत, प्रश्न या संदर्भात सुद्धा आपल्याला विचारले जात असतात. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही मग वर्तमानपत्रांमध्ये आर्थिक घडामोडी ज्या येत असतात त्या घडामोडींच्या अनुषंगाने सुद्धा अभ्यास करणं गरजेचं असतं. आर्थिक घडामोडी ज्या आपल्या वर्तमानपत्रात येतात त्यांच्या रिलेटेड किंवा त्यांच्याशी संबंधित बाबींचा समन्वय आर्थिक अभ्यास करताना, अर्थशास्त्राचा अभ्यास करताना जर का केला तर तुम्हाला त्याचा नक्कीच परीक्षेमध्ये फायदा होईल. मित्रांनो, बघा की अर्थशास्त्रज्ञ होणं हा आपल्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचा उद्देश नाही आहे, पण एक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचं जे अर्थविश्व आहे किंवा जे अर्थशास्त्र आहे तितकं तरी आपल्याला माहिती असलं पाहिजे. कारण आपल्याला सर्वसामान्य माणसाच्या गरजा सोडवायच्या आहेत, गरजा भागवायच्या आहेत. सर्वसामान्य माणसाला दैनंदिन जीवनामध्ये ज्या समस्या येतात त्या समस्या सोडवायच्या आहेत. त्यामुळे आपण त्या सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून जर का आपण आर्थिक घडामोडी पाहिलेल्या असतील तर नक्कीच आपल्याला त्या माणसांना ज्या समस्या येतात त्या समस्या सोडवण्यासाठीची सोल्युशन्स चांगल्याच प्रकारे सापडू शकतात किंवा सरकारने जी धोरणं केलेली असतात निर्माण, त्या धोरणांना राबवण्यामध्ये आपल्याला नक्कीच एक चांगली दिशा मिळू शकते. हाच उद्देश आपल्या अर्थशास्त्र या विषयाचा असतो. त्याच्याचमुळे तुम्ही वर्तमानपत्रांच्या माध्यमातून जर का आर्थिक घडामोडींकडे पाहत राहिलात आणि त्या घटकांनाच तुम्ही अभ्यासामध्ये जर का तुम्ही प्राथमिकता दिली तर नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळू शकतं. आणि हा विषय तसं बघायला गेलं तर खूप लोकांना क्लिष्ट विषय वाटतो, कंटाळवाणा विषय वाटतो. पण मात्र मित्रांनो, हा विषय जर का आपण आपल्या घराशी जोडून घेतला तर नक्कीच हा विषय तुम्हाला कंटाळवाणा वाटणार नाही. अर्थातच आपल्याला या प्रत्येक संकल्पनांमध्ये तुम्ही गाढा अभ्यासक होणं किंवा गाढा पंडित होणं हा उद्देश ठेवू नका. तर तुम्ही त्या विषयांमध्ये तुम्ही परीक्षेला जितका आवश्यक आहे तेवढी गुणवत्ता तुम्हाला मिळते. फक्त एवढाच तुमचा कन्सर्न ठेवा. एवढा कन्सर्न जरी तुम्ही ठेवला तरी तो पुरेसा आहे. मित्रांनो, आर्थिक घडामोडी पाहताना तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट विचारात घ्या की गेल्या काही वर्षांमध्ये सरकारच्या ज्या योजना असतात, ज्या अर्थसंकल्पामध्ये मांडलेल्या असतात, त्या योजनांवर मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात. किंबहुना बराचसा जो रोख असतो परीक्षेचा तो त्या सरकारी योजनांच्या अनुषंगानेच असतो. सरकारच्या ह्या ज्या योजना आहेत ह्या योजनांना मग स्वाभाविकपणे म्हणजे तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये खूप प्राथमिकता दिली पाहिजे आणि त्या योजनांचा म्हणजे आउटले किती आहे, म्हणजे सरकार त्या योजनांवर किती खर्च करणार आहे, त्या योजनांचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे, त्या योजनांचं आता जर समजा त्या आधीपासून अंमलात असतील किंवा चालू असतील तर त्या योजनांचं काय सक्सेस आहे, म्हणजे त्यांचा मूल्यांकन कसं झालेलं आहे, मूल्यांकन करण्यासाठी काही संस्था आहेत का, त्या संस्थांच्या की त्या कार्यक्रमांच्या मूल्यांकनानंतर समजा काही संस्थांनी अहवाल दिलेले असतील तर ते काय आहेत, प्रश्न याच्या रिलेटेड विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही त्या सगळ्या गोष्टींवर भर दिला पाहिजे. आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या घडामोडी घडत असतात अर्थविश्वामध्ये, उदाहरणार्थ मागे युरोपियन युनियनचा विषय सतत चर्चेत असायचा. हे युरोपियन युनियनमधून इंग्लंडला बाहेर पडायचं होतं. मग ते ब्रेक्झिट नावाची संकल्पना किंवा चीनची अर्थव्यवस्था फार वेगात वाढत असते. आपली भारतीय जनसमुदाय हा चीनबरोबर आपल्याला बऱ्याच वेळा तुलना करत असतो. तर मग चीनच्या या आर्थिक विकासाचं कारण काय आहे, आपली आर्थिक गती जी आहे ती चीनपेक्षा कमी आहे का जास्त आहे, ती कमी असण्याची कारणं काय, मग वेगळ्या क्षेत्रांमध्ये चीनची उत्पादकता आपली उत्पादकता
मग आपण असं कम्पॅरेटिव्हली त्या घटकांकडे आपण पाहिलं पाहिजे. मित्रांनो, तसं जर का केलं तर नक्कीच आपल्याला परीक्षेमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. आणि मित्रांनो, आर्थिक घटकांचा अभ्यास करताना तुम्ही जी क्रमिक पुस्तकं आहेत त्या क्रमिक पुस्तकांवर आणि दैनंदिन जी वर्तमानपत्र आहेत त्या वर्तमानपत्रांमध्ये येणाऱ्या घटनांवर जर का तुम्ही बारकाईने लक्ष ठेवलं तर तुम्हाला ह्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला फारशी काही अडचण येणार नाही. मित्रांनो, हे आर्थिक घडामोडींच्याबद्दल आपण बोलत होतो आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जो उर्वरित घटक आहेत आपल्या राज्यसेवेच्या अभ्यासाचे, UPSCच्या अभ्यासाचे, आपण त्याच्यावर बोलणार आहोत. तर मित्रांनो, अभ्यास करत राहा, उत्साही राहा, यशस्वी व्हा. धन्यवाद.